हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा. तर आज मी अगदी सोप्या पद्धतीत बनणारं असं एक अप्पे दाखवणार आहे. म्हणजे आपल्याकडे जे उरलेलं इडलीचं बॅटर असतं त्याच्यापासूनच मी बनवलेले आहेत. ते तुम्ही डब्याला वगैरे पण देऊ शकता. इथे कोथिंबीर, गाजर, मिरची असं मी घेतलेलं आहे आणि हे आपलं बॅटर जे उरलेलं होतं ते आहे. ते 2-3 चमचे राहिलेले असं मी घेतलं आहे. आणि हे तुम्ही डब्याला पण करून देऊ शकता. जास्ती काही झंझटवालं काम नाही आहे, पटकन होऊन जातं. तर त्याच्यामध्ये आता आपण कांदा घेऊयात. बारीक असा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे दाताखाली पण येतो आणि क्रंची पण लागतो. गाजर, मिरची, कोथिंबीर असं हे सगळं एकत्र करायचं आणि थोडं चवीप्रमाणे मीठ घ्या. मसाला आपला घरचाच घरगुती मसाला घेतलेला आहे. हे चांगलं असं मिक्स करा. ते अशा प्रकारे होईल. हे काही जास्त वेळ ठेवायची गरज नाही, कारण आपलं हे बॅटर आहेच पहिला रेडी केलेलं. मग अप्प्याचं भांडं असं चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. जास्ती पण करू नका, मग ते ऑइली होतं ना. तर मग हे अशा प्रकारे आपलं दिसतं बॅटर. आणि हे भांडं असं चांगलं अप्प्याचं गरम करून घ्या. थोडं तेल टाका आणि त्याच्यावरती आपलं जे बॅटर झालेलं आहे ते एक चमचा त्याच्यामध्ये हे करा. असेच नवीन व्हिडिओ मी माझ्या ह्या चॅनलवर केलेले आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आणि माझं एक श्वेतूज डायरी म्हणून एक चॅनल आहे, त्याच्यामध्ये ट्रॅव्हलच्या रिलेटेड ही व्हिडिओ असतात, तर नक्कीच ते व्हिजिट करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि इथे वरती आयकॉनमध्ये पण दिलेली असेल. तर हे अशा प्रकारे घेतलं आहे आणि त्याच्यावर झाकण लावा, म्हणजे ते वाफेने चांगलं खरपूस होतं. नंतर झाकण काढून परत ते परतवा, म्हणजे पलटी करा. एका बाजूने झाल्यानंतर दुसऱ्या, एक थेंबर असं तुम्ही तेल टाका त्याच्यामध्ये पलटी केल्यानंतर. ते बघा असं इझिली असं निघतं ते पटकन. तर हे अशा प्रकारे करून घ्या. हे मी रव्याचे पण करते, त्याची पण नक्कीच रेसिपी मी शेअर करेन. स्वराच्या डब्यालाही मी देते असे बनवून. ते पटकन होतात, जास्त वेळ काही लागत नाही. कधी डोसा बनवला तर आपलं पीठ राहतंच ना, मग त्याचं हे संध्याकाळी तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता किंवा दुसऱ्या दिवशी डब्याला पण देऊ शकता. आणि त्याच्यावर हिरवी चटणी, केचप कशाबरोबरही हे चालून जातं. चांगलं लागतं, चवीला चांगलं असतं. असं थोडंसं एक थेंब टाका पलटी केल्यानंतर आणि परत झाकण लावून एकदा वाफवून घ्या त्याला. चांगले असे कुरकुरीत क्रिस्पी असे होतात. कलर आला की आपल्याला कळतं ते झालेले असतात. आणि मग भांड्यामध्ये काढा, तुमच्या ज्या सर्विंग प्लेटमध्ये असेल ते काढायचे आणि मस्तपैकी असे गरमागरम खायचे. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा.